अस्सलामुअलैकुम। आज मी तुमच्यासोबत कोकणी स्पेशल सांदनची रेसिपी शेअर करते, परफेक्ट मेजरमेंटच्या सोबत आणि टिप्स की तुमचे सांदन कसे परफेक्ट तयार होतील। त्यासाठी 2 किलो चावलाला मी धुवून घेतला आणि त्याचा कण काढून घेतला। कण ऐसा करायचा एकदम पीठ नाही, त्यातला बारीक चावलाचा रवा राहायला पाहिजे। 2 नारळांचा दूध काढला मी। पहिला दूधच्या चावाचा काढला, 2 नारळांचा तो फक्त गरम पाण्याने कुस्करून काढला। गरम पाण्यातून चावाला बेस कुस्करून घ्यायचा आणि तो पहिला दूध काढला आणि मग त्याच चावाला मिक्सरला लावून दुसरा दूध काढला त्याच चावाचा। पाव किलो रवा खंबीर आणि ह्याच पिठाशी मी पाव किलो चावलाचा रवा काढलाय। खोईसाठी 1 किलो साखर, 2 कवटा। हे सगळे इंग्रेडियंट्स पाहिजे आपल्याला सांदन बनवण्यासाठी। आता आपण खोई तयार करून घेऊ ह्या चावलाच्या रव्याची। त्यासाठी खोईसाठी मी 1.5 लिटर पाणी ठेवलाय। पाव किलो खोईला मीठ टाकला टेस्टच्या हिशोबातलं आणि पाण्याला जसं आवटायला तशी मी खोई ह्यातलं टाकली आणि फटाफट हलवून घ्यायचं, नाही तर मग गुटल्या बनतात ह्यातलं। जैसा पाणी सोक होईल तसा दम द्यावाचा हिला। दम देऊन झाला का हिला थंड करून घ्यावाची। थंड झाली का एक डब्यात टाकायचा, मिक्स करून घ्यावाची खोईला। साखर टाकायची ह्यातलं 1 किलो। साखर टाकून बेस मिक्स करून घेतला का मग 2 कवटा ह्यातल्या टाकायची। कवटा ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी ते टाका, तुम्हाला हवी ते नको टाकू। कवटा टाकली ना का फ्लफी सांदन बनतात। मिक्स करून घेतला का दूध टाकायचा, पहिला दूध मिक्स करून घेतला। दूध टाकून का मग आपला तो पीठ होता ना तो ह्यातल्या टाकायचा। सगळा पीठ ह्यातल्या टाकून मिक्स करून घ्यावाचा। पीठ मिक्स केला का मग तो दुसरा दूध होता ना तो ह्यातल्या टाकायचा, मिक्स करायचा आणि जो पाव किलो रवा आपण ह्यातल्या टाकणार होतो तो ह्यातल्या टाकायचा, मिक्स करायचा। खंबीर टाकायचा, थोडासा पाणी टाकून मिक्स ऐसा लिक्विड फॉर्मला करून खंबीर टाकायचा। बेस मिक्स करून घ्यावाचा आणि ह्याला 7 ते 8 घंटा ठेवून द्यावाचा। 7 ते 8 घंट्यांनी बघायचा डबा खोलून, परफेक्ट बघा पीठ आला आहे आपला। बबल्स आले नाहीत ना वरती, ह्याचा मतलब आहे की सांदनचा पीठ एकदम तयार आहे सांदन बनवण्यासाठी। जरसा वरशी खालशी मिक्स करून घेतला। मी एकावर ढापा पण ठेवला होता पाणी बॉईल होण्यासाठी, सांदन स्टीम करायला। एक एक करून सगळे सांदन वाट्या मी ह्यातल्या भरून घेतल्या आणि ढाप्यातल्या लावल्या। एक 10 मिनिटासाठी फास्ट फ्लेमवरती स्टीम करून घ्यावाचे सांदनला। 10 मिनिटाच्या बाद बघा परफेक्ट सांदन आपले तयार आहेत। आता ह्यांना काढून घ्यावाचा आणि थंड झाल्याच्या बाद काढायचे आहेत वाटीशी, एक चिमचीने ते सुरीच्या मदतीने। गरम गरम काढले होते हे तुटतात। सगळे सांदन रेडी झाले। व्हिडिओ आवडला तर कोकणच्याला लाईक शेअर जरूर करा।